आबासाहेब पाटील पश्चिम महाराष्ट्रात ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये हे नुसतं नाव नव्हतं तर एक दरारा होता. सांगली ते कोल्हापूर आणि तिथून पार बेळगावपर्यंत आबासाहेबांच्या शेकडो ट्रक्स रात्रंदिवस धावत असायच्या. अंगावर साधा पांढरा शुभ्र सफारी सूट, कपाळावर गंध आणि डोळ्यातून निखारे ओकणारी तीक्ष्ण नजर. ज्या माणसाने एकेकाळी कोल्हापूरच्या बसस्थानकावर हमाली केली, स्वतःच्या हाताने गाड्यांचे टायर बदलले, त्या माणसाने आपल्या घामातून आणि जिद्दीतून एक साम्राज्य उभं केलं होतं. पण आज या निखारांची जागा एका मवाळ आणि अभिमानास्पद चमकाने घेतली होती. आज त्यांच्या एकुलत्या एका लेकाची, संग्रामची, नवीन बंगल्याची वास्तुशांती होती. आबासाहेबांनी आयुष्यभराच्या कष्टाची कमाई मुलगा संग्रामच्या सुखासाठी मोकळ्या हाताने खर्च केली होती. माझा पोरगा साहेबासारखा जगला पाहिजे, एवढाच त्यांचा ध्यास होता. मित्रांनो, आई वडील आयुष्यभर कष्ट करून मुलांसाठी संसार उभा करतात, पण जर त्याच मुलाने त्यांच्या विश्वासाचा सौदा केला तर त्या आईवडिलांनी शांत राहावं का न्यायासाठी उभं राहावं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक करा, आपल्या लोकांपर्यंत शेअर करा आणि अशा भावनिक मराठी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कोल्हापूरच्या उच्चभ्रू वसाहतीत आबासाहेबांनी संग्राम आणि सून राधिकासाठी कोट्यावधींचा प्रशस्त बंगला घेतला होता. गाडीच्या मागच्या सीटवर बसलेली त्यांची पत्नी रुक्मिणी आज भरजरी पैठणी नेसून अत्यंत प्रसन्न दिसत होती. नवऱ्याने शून्यातून उभं केलेलं विश्व आणि आता लेकाचा थाट बघून तिचं काळीज आनंदाने भरून आलं होतं. गाडी बंगल्याच्या भव्य लोखंडी गेटमधून आत शिरली. समोरचा बंगला दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला होता. मोठ्या लॉनवर आलिशान सजावट करण्यात आली होती. शहरातील बडेप्रस्थ, राजकारणी, व्यापारी यांची मांदियाळी तिथे जमली होती. आबासाहेब गाडीतून खाली उतरले. त्यांचा रुबाब असा होता की 4 लोक आदराने आपोआप बाजूला सरकले. रुक्मिणीने त्यांच्या खांद्याला खांदा लावून आत पाऊल टाकले. पण उंबरठा ओलांडताच आबासाहेबांच्या तीक्ष्ण नजरेने काहीतरी वेगळंच टिपलं. ज्या संग्राम आणि राधिकाने आज यजमान म्हणून पुढे असायला हवं होतं, ते दोघे कुठेतरी कोपऱ्यात पाहुण्यांची नुसती सरबराई करत होते आणि संपूर्ण पार्टीचा ताबा घेतला होता तो राधिकाची आई, म्हणजेच आबासाहेबांची व्याही शालिनीताई भोसले हिने. शालिनीताईला स्वतःचा भपका आणि खोटा रुबाब मिरवण्याची सवयच होती. ती केटरर्सवर अधिकारवाळीने ओरडत होती, नोकरांवर हुकूम सोडत होती आणि येणाऱ्या प्रत्येक बड्या पाहुण्याला अशा थाटात भेटत होती जणू हा बंगला तिनेच स्वतःच्या कष्टाने उभा केलाय. अहो या बघा, कसं वाटतंय माझं नवीन घर. इंटिरियरसाठी खास मुंबईहून डिझायनर बोलवला होता. शालिनीताईचा तो कर्कश आणि माजलेला आवाज आबासाहेबांच्या कानावर पडला. आबासाहेबांच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यांनी रुक्मिणीकडे पाहिलं. रुक्मिणीने डोळ्यांनीच त्यांना शांत राहायची खूण केली. लेकाचा आनंदाचा दिस हाय, कारभारी असू द्या. आई हाय ती राधिकाची, हौस असेल तिला. रुक्मिणीने आबासाहेबांची समजूत काढली. पण आतून रुक्मिणीलाही शालिनीताईंचा तो विक्षिप्तपणा आणि अरेरावी खटकत होती. पार्टी रंगात आली होती. संगीताचा आवाज आणि लोकांचा गोंगाट वाढला होता. रुक्मिणीला या गर्दीचा आणि शालिनीताईंच्या त्या खोट्या हसण्याचा कंटाळा आला. ती थोडा वेळ शांत बसावं आणि फ्रेश व्हावं म्हणून कुणालाही न सांगता बंगल्याच्या वरच्या मजल्यावर गेली. वरचा मजला शांत होता. एका मोठ्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. रुक्मिणीने सहज आत डोकावलं. खोलीत एक मोठं सागवानी टेबल होतं. त्या टेबलावर काही फाईल्स पडल्या होत्या. त्यातील एका उघड्या फाईलमध्ये मालमत्तेचे कागद आणि खरेदी कथाची प्रत ठेवलेली होती. रुक्मिणीची नजर त्या उघड्या फाईलमधल्या कागदावर गेली. तिथे वास्तुशांती किंवा देवाचा फोटो असेल असं तिला वाटलं. पण ती जवळ गेली आणि तिने तो कागद पाहिला. तो एक अधिकृत सरकारी कागद होता. रुक्मिणी फार शिकलेली नसली तरी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सांभाळणाऱ्या नवऱ्यासोबत राहून तिला व्यवहाराची आणि कागदपत्रांची चांगली जाण होती. तो कागद होता इंडेक्स 2 आणि त्याखाली होती खरेदी खताची मूळ प्रत. रुक्मिणीने डोळे बारीक करून खरेदीदाराचे नाव वाचले आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या अंगावर काटा आला. त्या कागदावर संग्राम किंवा राधिकाचं नाव कुठेच नव्हतं. तिथे ठळक अक्षरात लिहिलं होतं, खरेदीदार सौ शालिनीताई भोसले. रुक्मिणीच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. आबासाहेबांनी गेले महिनाभर रात्रंदिवस एक करून स्वतःच्या जीवावर खेळून जमवलेली ती कोट्यावधींची रक्कम, पोराच्या भविष्यासाठी दिलेला तो पैसा
आणि त्या पैशातून हा बंगला या शालिनीताईच्या नावावर. रुक्मिणीचा श्वास कोंडला. तिला मळमळल्यासारखं होऊ लागलं. हा विश्वासघात नव्हता, हा आबासाहेबांच्या पाठीत खुपसलेला खंजीर होता. ती थरथरारे पावलं टाकत वेड्यासारखी जिना उतरून खाली आली. पाठीत आबासाहेब एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टरसोबत हसून बोलत होते. रुक्मिणी गर्दीला बाजूला सारत थेट आबासाहेबांजवळ पोहोचली. तिने आबासाहेबांचा हात घट्ट पकडला. तिची पकड इतकी घट्ट होती की आबासाहेबांनाही वेदना झाली. रुक्मिणी, काय झालं? तुझा चेहरा असा पांढरा पडलाय? आबासाहेबांनी काळजीने विचारलं. कारभारी, आपल्याला आत्ताच्या आत्ता इथून निघायचं आहे. एक शब्द न बोलता माझ्यासोबत चला. रुक्मिणीचा आवाज थरथरत होता, पण त्यात एक अशी आर्तता होती की आबासाहेबांनी दुसरा प्रश्न विचारला नाही. त्यांनी कॉन्ट्रॅक्टरची माफी मागितली आणि त्या रुक्मिणीसोबत झपाझप पावलं टाकत बंगल्याच्या बाहेर आले. बाहेरचा थंडगार वारा वाहत होता, पण आबासाहेबांच्या अंगाची लाही होत होती. ते दोघे गाडीत येऊन बसले. रुक्मिणीने गाडीचा दरवाजा लावून घेतला आणि ती धाय मोकलून रडू लागली. तिच्या रडण्याचा आवाज त्या बंद गाडीत घुमू लागला. नवऱ्याला हे सांगताना तिचा जीव तुटत होता. रुक्मिणी, जीव कासावीस करू नकोस. काय झालं ते सांग मला. त्या शालिनीने काही बोल लावले का तुला? सांग मला. आत्ता जाऊन तिचा माज उतरवतो. आप्पासाहेबांचा कोल्हापुरी बाणा जागा झाला. त्यांची छाती रागाने वर खाली होऊ लागली. रुक्मिणीने पदराने डोळे पुसले आणि आबासाहेबांच्या हातावर हात ठेवत हुंदके देत ती म्हणाली, कारभारी, आपला घात झालाय. आपल्या पोरानेच आपला गळा कापलाय. आपल्याला रस्त्यावर आणलाय हो त्या कार्ट्यानं. कुणाच्या तोंडाकडे बघायचं आता? आबासाहेब सुन्न झाले. काय बोलतीयस तू? रुक्मिणीने वरच्या मजल्यावर पाहिलेलं सगळं सत्य आबासाहेबांना जसंच्या तसं सांगितलं. अहो, तो बंगला आपल्या संग्रामच्या किंवा राधिकाच्या नावावर नाही आहे. मी स्वतः डोळ्यांनी तो इंडेक्स 2 पाहिला आहे. त्या खरेदी खतावर मालक म्हणून त्या शालिनीताई भोसलेचं नाव आहे. तुम्ही दिलेले ते कोट्यवधी रुपये पोराने सासूच्या नावावर घर घेण्यासाठी उधळलेत. हे शब्द कानावर पडताच आबासाहेबांच्या मेंदूत जणू वीज कोसळली. 40 वर्ष उन्हा पावसात गाड्या चालवून, हप्ते भरून, स्वतःच्या हाडांची काळं करून कमावलेली ती संपत्ती आणि लेकाने ती एका झटक्यात सासूच्या घशात घातली. आबासाहेबांचे डोळे लाल भडक झाले. त्यांच्या मानेवरची शीड तडतडू लागली. रागाच्या भरात त्यांनी खिशातून फोन काढला आणि संग्रामचा नंबर फिरवला. गाडीत फक्त फोनच्या रिंगचा आवाज आणि रुक्मिणीचे हुंदके ऐकू येत होते. एकदा, दोनदा, तिसऱ्यांदा फोन उचलला गेला. बोल रे नालायका. आबासाहेब दात ओठ खात डरकाळी फोडणार. तोच पलीकडून संग्रामचा नाही तर एका बाईचा कर्कश आणि माजलेला आवाज आला. ती शालिनीताई होती. अरेच्छा, आबासाहेब, काय हो? पार्टी सोडून असे गुपचूप का पळालात? गरिबांचं घर आवडलं नाही वाटतं तुम्हाला? शालिनीताईच्या आवाजात एक भयानक विषारी टोमणा होता. शालिनी, फोन संग्रामकडे दे. आबासाहेबांचा आवाज एखाद्या जखमी वाघासारखा खोल आणि शांत होता. संग्राम? अहो, तो बिझी आहे. त्याच्या सासूच्या म्हणजेच माझ्या नवीन घरातले पाहुणे अटेंड करतोय तो. आणि हो आबासाहेब, उगीच पोरावर ओरडू नका. त्याला कळतंय आता की त्याची खरी लायकी आणि त्याचं खरं भवितव्य माझ्याच पायाशी आहे. तुम्ही फक्त पैशांची सोय करणारे एक म्हातारे बाप आहात. तुमचं काम झालं. आता हे घर माझं आणि तुमचा मुलगाही. थँक्यू त्या पैशांसाठी. पलीकडून फोन कट झाला. टूट टूट असा आवाज गाडीच्या शांततेत घुमू लागला. आबासाहेबांनी फोन घट्ट पकडला होता. इतका घट्ट की त्यांच्या बोटांची पेरे पांढरी पडली होती. समोरच्या अंधारा रस्त्याकडे पाहताना त्यांच्या डोळ्यात आता बाप उरला नव्हता. उरला होता तो फक्त फसवणूक झालेला एक चवताळलेला सिंह. त्या रात्री आबासाहेबांच्या डोळ्याला डोळा लागला नाही. त्यांच्या प्रशस्त बेडरूममध्ये कमालीची शांतता होती, पण त्यांच्या मेंदूत मात्र विचारांचं भयंकर काहूर माजलं होतं. छातीत संतापाचा आणि अपमानाचा ज्वालामुखी खतखतत होता. शालिनीताईचे ते फोनवरचे विषारी शब्द त्यांच्या कानात रात्रभर एखाद्या खिळ्यासारखे रुतत होते. ज्या पोरासाठी आपण रक्ताचं पाणी केलं, स्वतःच्या हाडांची काढं केली, तो पोरगा आपल्या पाठीत असा वार करेल यावर त्यांचा अजूनही विश्वास बसत नव्हता. रुक्मिणीला त्यांनी समजावून झोपवलं होतं,
पण स्वतः मात्र रात्रभर खिडकीपाशी उभे राहून ये झरा घालत होते. रात्रीच्या अंधारात त्यांना आपला कष्ट, संघर्ष आणि उभं केलेलं साम्राज्य डोळ्यांसमोर दिसत होतं. आणि आज त्यांच्याच रक्ताने हे साम्राज्य एका अनोळखी माजलेल्या बाईच्या पायावर आणून ठेवलं होतं. पण आता भावनेला भुलून चालणार नव्हतं. पहाटेचे 5 वाजले. आबासाहेबांनी अंगावर आपली नेहमीची पांढरी शुभ्र सफारी चढवली आणि ते घराबाहेर पडले. ते थेट त्यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मुख्य कार्यालयात पोहोचले. हे कार्यालय म्हणजे आबासाहेबांच्या 40 वर्षांच्या कष्टाचं मंदिर होतं. पण आज याच ऑफिसमध्ये त्यांना एक वेगळीच लढाई लढायची होती. संग्राम याच कंपनीचा चीफ फायनान्शियल ऑफिसर होता. कंपनीचा सगळा आर्थिक डोलारा त्याच्याच हातात होता. आबासाहेब थेट संग्रामच्या आलिशान केबिनमध्ये जाऊन त्याच्या मोठ्या बॉस चेअरवर बसले. सकाळी 9च्या सुमारास संग्राम केबिनमध्ये आला. बापाला तिथे बघून त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. आबा, तुम्ही एवढ्या सकाळी आणि इथे माझ्या केबिनमध्ये? संग्राम चाचरत म्हणाला. आबासाहेबांनी काहीही न बोलता खिशातून एक कागद काढला आणि संग्रामच्या तोंडावर भिरकावला. रात्रीच त्यांनी एका ओळखीच्या वकिलाला उठवून तो इंडेक्स 2 आणि खरेदी खताची मूळ कॉपी मागवली होती. कागद संग्रामच्या चेहऱ्याला घासून टेबलावर पडला. वाचते आणि मला सांग, माझ्या कोट्यवधी रुपयांची कमाई तू तुझ्या सासूच्या पदरात का टाकलीस? ज्या बापाने तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं त्याला रस्त्यावर आणताना तुझे हात नाही थरथरले? अरे बापाची कमाई सासूच्या ओटीत घालायला लाज नाही वाटली तुला? आबासाहेबांचा आवाज एखाद्या गुहेत घुमणाऱ्या डरकाळीसारखा होता. त्यांच्या डोळ्यातून आग ओकत होती. संग्राम घाबरून 2 पावलं मागे सरकला. त्याच्या कपाळावर घाम जमा झाला. त्याला काय उत्तर द्यावे हे सुचेना. तो अडखळत काहीतरी खोटे बोलणार तेवढ्यात केबिनचा दरवाजा उघडला आणि राधिका आत आली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीचा तो गोड पण अत्यंत कपटी भाव होता. काय झालं आबासाहेब? एवढ्या सकाळी तुम्ही ऑफिसमध्ये येऊन संग्रामवर का ओरडताय? काल वास्तुशांतीच्या पूजेलाही तुम्ही थांबला नाहीत. राधिकाने अत्यंत सराईतपणे आणि शांतपणे विचारले. ओरडू नको तर काय त्याची आरती करू? इंडेक्स 2 पाहिलाय मी. तो बंगला याच्या किंवा तुझ्या नावावर नाही, तुझ्या आईच्या शालिनीच्या नावावर आहे. बापाचे पैसे सासूला अंदन दिलेत या नालायकाने. आबासाहेबांनी टेबलावर जोरात ठोसा मारत कडाडले. राधिका अजिबात डगमगले नाही. तिने संग्रामला डोळ्यानेच शांत राहायची खूण केली आणि ती मधाळ आवाजात म्हणाली, ओ, ते तर इंडेक्स 2चं प्रकरण आहे तर. आबासाहेब, तुम्ही उगीच गैरसमज करून घेताय. तुम्हाला जुन्या बिझनेसची जाण आहे, पण आजकालचे कॉर्पोरेट टॅक्स नियम तुम्हाला कुठे माहिती आहे? आम्ही एवढा मोठा 2.5 कोटींचा बंगला स्वतःच्या नावावर थेट घेतला असता तर इन्कम टॅक्स आणि कॅपिटल गेनच्या नोटिसा आल्या असत्या. आमच्या CAने आम्हाला सल्ला दिला की घर एका शेल कंपनीच्या नावे घ्या. ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फक्त नावापुरती आहे आणि आई तात्पुरत्या तिचे डायरेक्टर आहेत. फक्त टॅक्स वाचवण्यासाठी आम्ही हे केलंय. येत्या 90 दिवसात कंपनी बंद करून तो बंगला कायदेशीररित्या माझ्या आणि संग्रामच्या नावावर होणार आहे. तुम्ही तर तुमच्याच मुलावर चोरीचा आळ घेतलाय. आईने आमच्यासाठी स्वतःच्या नावावर रिस्क घेतली आणि तुम्ही तिच्यावरच संशय घेताय. किती वाईट वाटते संग्रामला बघा. राधिकाने हुंके देत मगरीचे अश्रू ढाळायला सुरुवात केली. संग्रामलाही आता बायकोची साथ मिळाल्यावर जोर आला. हो ना आबा, तुम्ही काहीही समजून न घेता थेट अंगावर येत आहे. मला तुम्ही म्हातारे झाल्यामुळे हे नवीन आर्थिक नियम समजणार नाहीत म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. पण तुमचा माझ्यावर विश्वासच उरला नाहीये. तुम्हाला वाटतं मी तुमचे पैसे चोरून सासूला देईन? आबासाहेब मनातल्या मनात हसले. 40 वर्ष बाजारात काढलेला हा म्हातारा वाघ होता. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नियम, टॅक्सचे कायदे आणि मालमत्तेचे व्यवहार त्यांना राधिकापेक्षा 100 पट जास्त माहीत होते. सासूच्या नावाने कंपनी काढून मुलाच्या नावावर घर घेण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नसते हे त्यांना पक्क माहीत होतं. हा सगळा बनाव होता. हा निव्वळ खोटेपणा होता. पण आबासाहेबांनी एकाच सेकंदात आपला पवित्रा बदलला. आता जर का आपण यांच्याशी भांडलो तर हे सावध होतील आणि पुरावे नष्ट करतील हे त्यांनी ओळखले. आबासाहेबांनी आपले खांदे पडले. त्यांच्या चेहऱ्यावरचा संताप जाऊन तिथे एक हतबल लाचार म्हाताऱ्याचा भाव आला. त्यांनी डोक्याला हात लावला आणि अत्यंत केविलवाण्या आवाजात ते म्हणाले, माझं चुकलं पोरानं. म्हातारा झालोय मी.
मला खरोखरच हे नवीन कॉर्पोरेट नियम आणि टॅक्सच्या भानगडी समजत नाही. काल रात्री शालिनीताईचं नाव बघून रुक्मिणी घाबरली आणि मीही संतापाच्या भरात रागावलो. मला माफ करा. पोराचं भलं व्हावं एवढीच या म्हाताऱ्याची इच्छा आहे. तुम्ही काम करा तुमचं, ते नाही पडत या टॅक्सच्या भानगडीत. हे ऐकून राधिका आणि संग्रामने एकमेकांकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यात एक विजयी चमक आली. म्हातारा मूर्ख आहे आणि आपल्या जाळ्यात फसला असा त्यांचा गोड गैरसमज झाला. आबासाहेब मान खाली घालून केबिनच्या बाहेर पडले, पण बाहेर येताच त्यांच्या डोळ्यातली लाचारी गायब झाली आणि तिथे एक थंड, क्रूर निश्चय जागा झाला. आता त्यांना या कटाच्या मुळापर्यंत जायचं होते. दुपारी आबासाहेबांनी आपल्या ड्रायव्हरला सुट्टी दिली आणि स्वतः गाडी चालवत ते गुपचूप ते नवीन बंगल्याच्या परिसरात गेले. गाडी लांब उभी करून ते मागच्या गेटने बंगल्याच्या आवारात शिरले. मुख्य दरवाजा उघडाच होता. आबासाहेबांनी एका खांबा आणून आत डोकावून पाहिले आणि जे दृश्य दिसले त्याने त्यांच्या अंगाची लाही लाही झाली. हॉलमध्ये शालिनीताई एका आरामखुर्चीत बसून कॉफी पित होती आणि कंपनीचा CFO असलेला त्यांचा उच्चशिक्षित मुलगा संग्राम एका नोकरासारखा घाम गाळत भारी किमतीचा गालिचा आणि फर्निचर हलवत होता. अरे संग्राम, तुला अक्कल आहे की नाही? तो सोफा 2 इंच डावीकडे सरकव. एवढं साधं काम जमत नाही तुला? फुकटचा पैसा आलाय म्हणून अक्कल गहाण ठेवलीस का? चल लवकर हात चालव, संध्याकाळी माझे पाहुणे येणार आहेत. शालिनीताई अत्यंत घाणेरड्या आणि दुसऱ्या भाषेत संग्रामला ओरडत होती. आणि संग्राम, आबासाहेबांचा वाघासारखा पोरगा, पूर्णपणे दबून मान खाली घालून सॉरी आई, आत्ता करतो आई असे म्हणत निमूटपणे तिचे हुकूम पाळत होता. आबासाहेबांचे काळीच पिवटून निघाले. त्यांच्या पोराला या बाईने आपला गुलाम बनवले होते, पण का? एवढी काय मजबुरी होती संग्रामची? शालिनीताई फोनवर बोलत हॉलच्या बाहेर गेली. संग्रामही दुसरीकडे कामाला लागला. आबासाहेबांनी संधी साधली आणि ते अत्यंत सावधपणे बंगल्याच्या आत शिरले. ते थेट शालिनीताईच्या स्टडी रूममध्ये गेले. खोलीत महागड्या परफ्यूमचा दर्प होता. आबासाहेबांनी तिचे मोठे सागवानी टेबल तपासले, पण तिथे विशेष काही नव्हते. तेवढ्यात त्यांची नजर कोपऱ्यात असलेल्या एका पितळी कचऱ्याच्या डब्यावर गेली. त्यात काही फाडलेले कागद होते. आबासाहेबांनी ते कागद बाहेर काढले आणि जमिनीवर बसून ते तुकडे वेगाने जुळवू लागले. जसजसे कागदाचे तुकडे जुळत गेले तसतसे आबासाहेबांच्या डोळ्यांसमोर एक भयानक सत्य उलगडत गेले. ते कागद काही साधे बिले नव्हते. ते लालशाहीत छापलेले फायनल वॉर्निंग देणारे नोटीसचे कागद होते. काही कागद बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंग आणि जुगार व्यवहारांचे होते, तर काही कागद मुंबईतील प्रसिद्ध खाजगी अंडरवर्ल्ड सावकारांचे होते. त्या नोटिसीवर स्पष्ट लिहिले होते, शालिनी भोसले, तुमच्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज येत्या आठवड्यात जमा न झाल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल. आबासाहेबांच्या मेंदूला मुंग्या आला. शालिनीताई जी कोणतीही खानदानी श्रीमंत बाई नव्हती, तर ती एक भयानक व्यसनी जुगारी होती. ती कोट्यवधींच्या कर्जात बुडाली होती आणि तिने अंडरवर्ल्डच्या सावकारांपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी संग्रामला आपल्या जाळ्यात ओढले होते. संग्राम घर घेण्यासाठी म्हणून जो पैसा आबासाहेबांकडून उकळत होता, तो पैसा प्रत्यक्षात शालिनीताईचे जुगाराचे कर्ज फेडण्यासाठी वापरला जात होता. आणि संग्राम आपल्या बायकोच्या आणि सासूच्या दबावाखाली हे सर्व मुकाट्याने करत होता. माझ्या पैशांवर जुगार खेळते ही भामटी आणि माझाच पोरगा कंपनीचे पैसे चोरून हिला देतोय. आबासाहेबांनी ते फाडलेले कागद पुन्हा कचऱ्याच्या डब्यात जसे तसे टाकून दिले. ते शांतपणे बंगल्याच्या बाहेर पडले. आता त्यांच्या मनात एकच ध्यास होता, या विश्वासघाताचा शेवट करायचा. रात्रीचे 11 वाजले होते. आबासाहेब जड पावलांनी घरी परतले. त्यांच्या खांद्यावर जणू संपूर्ण जगाचे ओझे येऊन पडले होते. आज दुपारी शालिनीताईच्या बंगल्यावर कचऱ्याच्या डब्यात सापडलेल्या त्या कागदांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि भयानक भूकंप घडवून आणला होता. हॉलमध्ये अंधार होता. बेडरूममध्ये रुक्मिणी गाढ झोपली होती. आबासाहेबांनी तिला उठवले नाही. आज तिला काहीच सांगण्याची त्यांची हिंमत नव्हती. ज्या आईने स्वतःच्या पोटाला चिमटा काढून पोराला वाढवलं, त्या आईला तुझा मुलगा एक गद्दार, चोर आणि सासूच्या हातचे बाहुले बनलाय हे सांगणं म्हणजे तिच्या काळजात जिवंतपणी सुराख उपसण्यासारखं होतं. आबासाहेबांनी अंगावरचा शर्ट काढला आणि ते गुपचूप हॉलमधील एका अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन खुर्चीत बसले. भिंतीवरच्या घड्याळाची टिक 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 एवढाच काय तो आवाज त्या भयान रात्रीत घुमत होता. आबासाहेबांच्या डोळ्यात झोप नव्हती, होती ती फक्त एक धगधगती आग.
रात्रीचे 2 वाजले. संपूर्ण घर झोपेत असल्याची खात्री झाल्यावर आबासाहेब हळूच उठले. ते दबक्या पावलांनी त्यांच्या घराच्या एका जुन्या बंद असलेल्या स्टडी रूममध्ये गेले. तिथे एक मोठा जुना डेस्कटॉप कम्प्युटर ठेवलेला होता. गेल्या अनेक वर्षात आबासाहेबांनी त्याला हातही लावला नव्हता. कंपनीचा संपूर्ण कारभार चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून संग्रामच्या हातात गेल्यावर संग्रामने कंपनीच्या सिस्टीम आणि पासवर्ड्स बदलले होते. त्याला वाटत होतं की आबासाहेबांना या आधुनिक तंत्रज्ञानातलं फारसं कळत नाही. पण संग्राम एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून गेला होता. 20 वर्षांपूर्वी जेव्हा ट्रान्सपोर्ट कंपनीने पहिल्यांदा कॉम्प्युटर सिस्टीम आणि नेटवर्क उभारले होते, तेव्हा आबासाहेबांनी स्वतः IT इंजिनियरच्या शेजारी बसून ते नेटवर्क सेट करून घेतले होते. त्या काळी त्यांच्या नावावर तयार करण्यात आलेला एक जुना अधिकृत प्रवेश अजूनही निष्क्रिय करण्यात आलेला नव्हता. आबासाहेबांनी तो जुना कॉम्प्युटर चालू केला. जुन्या अधिकृत प्रवेशाची माहिती वापरून त्यांनी कंपनीच्या आर्थिक नोंदी उघडल्या. त्यांना हे काम धोकादायक आहे याची पूर्ण जाणीव होती, पण सत्य समोर आणण्यासाठी आता मागे हटणं शक्य नव्हतं. आबासाहेबांनी आधीच विश्वासरावांना सावध केले होते. त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी मागच्या 12 महिन्यांचे आर्थिक व्यवहार तपासण्यास सुरुवात केली. डिझेलचे खर्च, गाड्यांचे मेंटेनन्स, स्पेअर पार्ट्सची बिले, गोदामांचे भाडे, सगळं काही अत्यंत व्यवस्थित आणि नॉर्मल वाटत होतं. संग्रामने आपला चोरीचा मार्ग अत्यंत हुशारीने लपवला होता. पण आबासाहेब हे बाजारातले जुने खोड होते. त्यांनी स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग नावाच्या एका कॉलमवर क्लिक केले. तिथे त्यांना दिसले की दर महिन्याला भोसले असोसिएट्स नावाच्या एका बोगस कंपनीला लाखो रुपये कन्सल्टिंग फी म्हणून दिले जात आहेत. ही तीच कंपनी होती जिची मालक शालिनीताई होती आणि या पैशातूनच ती आपले खाजगी सावकारांचे हप्ते आणि जुगाराचे कर्ज फेडत होती. पण आबासाहेबांना एवढ्यावरच थांबायचे नव्हते. हा पैसा नक्की कुठल्या फंडातून उडवला जात आहे हे त्यांना पाहायचे होते. त्यांनी खात्यांच्या आणखी खोलात प्रवेश केला आणि जेव्हा ते मूळ खात्यापर्यंत पोहोचले तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर अक्षरशः अंधारी आली. श्वास छातीतच अडकला. अंगावरचा सगळा रक्तप्रवाह गोठल्यासारखा वाटला. संग्रामने कंपनीच्या नेहमीच्या नफ्यातून किंवा वर्किंग कॅपिटलमधून पैसे चोरले नव्हते. त्याने अत्यंत नीच पातळी गाठत कंपनीच्या एम्प्लॉय पेन्शन्स आणि ग्रॅज्युएटी फंडमध्ये हात घातला होता. हा तो पैसा होता जो आबासाहेबांच्या कंपनीतील शेकडो गरीब कामगारांच्या, रात्रंदिवस गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर्सच्या आणि गोदामात हमाली करणाऱ्या मजुरांच्या घामाचा पैसा होता. म्हातारपणी त्यांची काठी बनावी, त्यांच्या पोरीबालींची लग्न व्हावीत, आजारपणात औषध पाणी व्हावे म्हणून आबासाहेबांनी हा फंड अत्यंत पवित्र मानून वेगळा ठेवला होता. आपल्या शेकडो कामगारांचे चेहरे आबासाहेबांच्या डोळ्यांसमोर तरळून गेले. माझ्या पोराने या गरिबांच्या ताटात माती कालवली. स्वतःच्या सासूचा जुगाराचा नाद पुरवण्यासाठी या नालायकाने माझ्या इमानदार कामगारांच्या भविष्याची होळी केली. आबासाहेबांच्या डोळ्यांतून संतापाचे आणि पश्चातापाचे गरम अश्रू वाहू लागले. संग्रामने केवळ त्यांचा विश्वासघात केला नव्हता, तर त्याने एक भयंकर आर्थिक गुन्हा केला होता. आबासाहेबांचे हात थरथरू लागले. त्यांनी संतापाने तो सगळा डेटा डाउनलोड करण्यासाठी एक्सपोर्ट बटनावर क्लिक केले. पण त्याच सेकंदाला एक भयंकर घटना घडली. डेटा डाउनलोड होण्याऐवजी अचानक कम्प्युटरची स्क्रीन पूर्णपणे गोठली. एकाच सेकंदात तो निळा प्रकाश नाहीसा झाला आणि संपूर्ण मॉनिटर रक्तासारखा लाल भडक रंग पसरला. स्क्रीनच्या मध्यभागी लाल अक्षरात संदेश चमकू लागला. अलर्ट! जुन्या ॲडमिशन प्रवेशातून आर्थिक नोंदी उघडल्या गेल्या आहेत. CFOला सूचना पाठवली जात आहे. आबासाहेबांच्या हृदयाचा ठोका चुकला. संग्रामने सिस्टीममध्ये एक छुपी आणि अत्यंत आधुनिक सुरक्षा प्रणाली लावून ठेवली होती, जी कुणालाही माहीत नव्हती. आता स्वतः संग्रामला त्याच्या मोबाईलवर अलर्ट गेला असणार की कोणतरी रात्री 2 वाजता त्याच्या चोरीच्या फाईल्स उघडल्या आहेत. आबासाहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट कम्प्युटरचा मेन प्लगच भिंतीतून ओढून काढला. स्क्रीन क्षणात काळीभोर झाली आणि रूममध्ये भयान अंधार पसरला. पण आता वेळ निघून गेली होती. शिकाराला चाहूल लागली होती. आबासाहेबांनी अत्यंत वेगाने तो जुना कम्प्युटर जसा होता तसा ठेवला. टेबलावर काही जुन्या पेन्शनच्या फाईल्स आणि कागदपत्रे मुद्दाम विस्कळीत करून पसरवून ठेवली. ते दबक्या पावलांनी पुन्हा बेडरूममध्ये आली आणि डोळे मिटून झोपल्याचे नाटक करत पडून राहिले. त्यांचे काळीज धडधडत होते. त्यांना माहीत होतं आता काही तासातच वादळ येणार आहेत.
पहाटेचे 6 वाजले होते. बाहेर अजून उजाडलंही नव्हती. कोल्हापूरच्या त्या धुक्यात एक भयंकर वेगाने आलेली आलिशान गाडी आबासाहेबांच्या गेट बाहेर करकचून ब्रेक मारत थांबली. गाडीचा दरवाजा जोरात आपटल्याचा आवाज आणि काही सेकंदात आबासाहेबांच्या घराच्या मुख्य दारावर एखाद्या वेड्यासारखी धडधड सुरू झाली. कोणीतरी जीवघेण्या भीतीने दरवाजा बडवत होते. रुक्मिणी घाबरून उठली. अहो, कोण आला एवढ्या पहाटे? तू थांब, मी बघतो, असे म्हणत आबासाहेबांनी अंगावर शाल पांघरली. त्यांनी जाणीवपूर्वक आपले केस विस्कटले. चेहऱ्यावर एक अत्यंत गोंधळलेला, बावळट आणि झोपेत असल्याचा म्हातारा भाव आणला आणि ते थरथरणारे पावले टाकत दाराकडे गेले. दरवाजा उघडताच समोर संग्राम उभा होता. पण हा कालचा तर रुबाबदार, सूटबूट घातलेला मगरूर CFO नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती आणि तो धापा टाकत होता. संग्राम, अरे काय झालं बाळा, एवढ्या पहाटे आणि असं का घाबरलायस? सगळं ठीक आहे ना? आबासाहेबांनी अत्यंत नैसर्गिकपणे एखाद्या काळजीवाहू बापासारखे नाटक करत विचारले. त्यांच्या आवाजात म्हातारपणाचा एक नैसर्गिक थरथराट होता. संग्रामने आबासाहेबांना बाजूला ढकलून थेट घरात प्रवेश केला. तो हॉलमध्ये येरझारा घालत होता. आबा, रात्री 2 वाजता कंपनीच्या आर्थिक नोंदी कुणीतरी उघडल्या आहेत. जुना ॲडमिन प्रवेश वापरला गेलाय आणि IT टीमने सांगितलं की तो प्रवेश या घरातून झाला आहे. सांगा मला, रात्री या घरात कोणी कम्प्युटर वापरला का? संग्राम अक्षरशः ओरडत होता. त्याला वाटत होतं की कदाचित पोलिसांची EOW टीम किंवा इन्कम टॅक्सवाल्यांनी घरातून सर्व्हर हॅक केलाय, त्याची चोरी पकडली गेली. या विचाराने त्याच्या चेहऱ्यावरची भीती आणखी गडद होत चालली होती. आबासाहेबांनी मान खाली घातली. त्याने आपल्या कपाळावर हात मारून घेतला आणि ते अत्यंत हतबल, म्हाताऱ्या आणि लाचार माणसासारखे हुंदके देऊ लागले. अरे देवा, संग्राम, मला माफ कर पोरा. ते हॅकर वगैरे कुणी नाही, तो मीच होतो. संग्राम जागीच थिजला. काय? तुम्ही रात्री 2 वाजता सर्व्हरमध्ये काय करत होतात? त्याचा आवाज आता भीतीने कमी आणि आश्चर्याने जास्त भरला होता. आबासाहेब थरथरत्या आवाजात एखाद्या स्मरणशक्ती गमावलेल्या रुग्णासारखे बोलू लागले. अरे बाळा, रात्री मला झोपच येत नव्हती. सारखी छातीत धडधड होत होती. मला वाटलं माझं काहीतरी बरं वाईट झालंय तर माझ्या रुक्मिणीचं काय होईल, म्हणून मी माझ्या जुन्या पेन्शनच्या आणि विमा पॉलिसीच्या फाईल्स बघायला त्या जुन्या कम्प्युटरवर बसलो. पण त्यातलं मला काहीच समजेना. मी आपले जुने पासवर्ड टाकून काहीतरी बघत होतो आणि अचानक ती स्क्रीन लाल रंगाची झाली. मला काहीच कळेना. मला वाटलं कम्प्युटरमध्ये आग लागली की काय. मी इतका घाबरलो की मी थेट भिंतीतून वायरच ओढून काढली आणि गुपचूप जाऊन झोपलो. मला माफ कर पुरा. माझ्या हातून काहीतरी मोठी चूक झाली का रे? मी म्हातारा बावळट झालोय बघ. आबासाहेबांनी अत्यंत किलवाना चेहरा करून संग्रामकडे पाहिले. त्यांचा अभिनय इतका खरा वाटत होता की संग्राम पूर्णपणे फसला. हे ऐकताच संग्रामच्या चेहऱ्यावरील ती भयंकर दहशत एका सेकंदात गायब झाली. त्याच्या जीवात जीव आला. त्याला खात्री पटली की म्हाताऱ्याला काहीही समजलं नाही. त्याने फक्त चुकून सिस्टीममध्ये घोळ केलाय. भीतीची जागा आता एका भयंकर माजाने आणि उद्दामपणाने घेतली. त्याने एक मोठा सुस्कारा सोडला आणि रागाने आबासाहेबांकडे पाहिले. तुम्हाला काही अक्कल आहे की नाही? म्हातारचळा लागलाय का तुम्हाला? संग्राम अत्यंत तुसड्या आणि अपमानकारक भाषेत आपल्या बापावर ओरडला. तुमच्या त्या फालतू पेन्शनच्या कागदांसाठी तुम्ही पूर्ण कंपनीची सिक्युरिटी धोक्यात आणलीत. तिथे लाल लाईट लागली आणि इकडे माझा जीव जायची वेळ आली होती. मी अर्धा रात्री उठून वेड्यासारखा पळत आलोय. आबा, आता तुम्ही खरंच म्हातारे आणि साठेले झाले आहात. तुम्हाला काहीही समजत नाही. यापुढे त्या मशीन्सना आणि कम्प्युटरला बोटही लावायचं नाही, समजलं? तुम्हाला जे काही पेन्शनचे कागद पाहायचे असतील ते माझ्या ऑफिसच्या क्लार्ककडून मागवून घेत जा. पण पुन्हा तुमची ती बावळट अक्कल कंपनीच्या सिस्टीमवर चालवू नका. मूर्खपणाचा कळस आहे हा. स्वतःच्या बापाला एवढ्या घाणेरड्या शिव्या देऊन त्याचा अपमान करून संग्राम तावातावाने दाराकडे गेला आणि दरवाजा जोरात आपटून निघून गेला. गाडीचे टायर घासत तो तिथून निघून गेला. तो जाईपर्यंत आबासाहेब मान खाली घालून लाचारपणे तिथेच उभे होते. पण जसा गाडीचा आवाज दूर गेला तशी आबासाहेबांची ती लाचार मान हळूहळू वर उठली. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो म्हातारा, बावळट आणि हतबल भाव पूर्णपणे नष्ट झाला.
तिथे आता एका अत्यंत थंड, क्रूर आणि निर्दयी योद्ध्याची छबी आली होती. डोळ्यातील अश्रू सुकले होते आणि तिथे आता न्यायासाठी पेटलेला निश्चय दिसत होता. मूर्ख मी नाही, मूर्ख तू आहेस संग्राम, आणि तुझा हाच माज आता तुझं पतन घडवणार आहे. आबासाहेब स्वतःशीच पुटपुटले. आता वेळ आली होती ती पुढची फासे टाकण्याची. त्या रात्री आबासाहेबांच्या डोळ्याला डोळा लागला नाही, पण आता ही झोप उडण्यामागचं कारण भीती किंवा दुःख नव्हतं. जेव्हा एखादा मोठा वृक्ष मुळासकट उखडला जातो तेव्हा आधी जमीन हादरते, पण नंतर तिथे फक्त एक भकास, क्रूर शांतता उरते. आबासाहेबांच्या मनाची अवस्था तशीच झाली होती. संग्रामची गाडी धुरळा उडवत दिसेनाशी झाली तसा आबासाहेबांच्या चेहऱ्यावरील तो लाचार, म्हातारा आणि बावळटपणाचा मुखवटा एकाच सेकंदात गळून पडला. त्याने दाराचा कोयंडा लावून घेतला आणि आपला जुना कीबोर्डवाला फोन खिशातून काढला. आता रडण्याची, भावनांच्या आहारी जाण्याची आणि बापाच्या हळव्या हृदयाने विचार करण्याची वेळ कायमची संपली होती. छातीतला जो काही उरलासुरला बाप होता तो संग्रामच्या त्या घाणेरड्या शिव्यांनी आणि अपमानाने कायमचा मारून टाकला होता. त्याने एक नंबर फिरवला. पलीकडून एका शांत आणि गंभीर आवाजात उत्तर आले. बोला आबासाहेब, एवढ्या सकाळी? विश्वासराव, आज संध्याकाळी आपल्या हायवेवरच्या जुन्या गोदामात भेटा. मला माझ्या साम्राज्याचं ऑडिट करायचं आहे, पण हे ऑडिट पैशांचं नाही तर गद्दारीचं असणार आहे. आबासाहेबांचा आवाज इतका थंड आणि धारदार होता की पलीकडे विश्वासरावांनाही धडकी भरली. विश्वासराव हे पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रख्यात, अत्यंत हुशार आणि गुप्तता पाळणारे खाजगी फॉरेन्सिक ऑडिटर होते. कागदपत्रांच्या आणि आकड्यांच्या जंजाळातून सुई काढण्याची त्यांची हातोटी होती. आबासाहेबांनी त्यांना पेन्शन घोटाळ्याची आणि शालिनीताईंच्या कंपनीची कुणकुण दिली होती. 2 दिवसानंतर शहराबाहेरच्या एका निर्जन आणि बंद पडलेल्या गोदामात आबासाहेब एका जुन्या खुर्चीत बसले होते. बाहेर पावसाची भुरभुर चालू होती आणि वातावरणात एक प्रकारचा कुंदपणा होता. विश्वासराव आत आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक भयंकर तणाव होता. त्यांनी आपल्या बॅगेतून एक जाडजूड काळी फाईल काढली आणि आबासाहेबांच्या समोरच्या लाकडी टेबलावर ठेवली. आबासाहेब, विश्वासराव अत्यंत जड अंतकरणाने म्हणाले, मी अनेक घोटाळे पाहिले आहेत, पण हा प्रकार फार गंभीर आहे. ही फाईल पाहण्यापूर्वी मन घट्ट करा. आबासाहेबांनी अत्यंत शांतपणे ती काळी फाईल उघडली. त्यातील पहिले कागद पाहून त्यांनी त्यांच्या भुवया उंचावल्या. ते कागद पॉवर ऑफ अटर्नीचे होते. संग्रामने तुमच्या खोट्या सह्या करून, खोटे साक्षीदार उभे करून कंपनीचे सर्वाधिकार स्वतःच्या नावे करून घेतले आहेत. विश्वासराव समजावून सांगू लागले. आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे त्याने कामगारांच्या पेन्शन फंडांमधून जे काही कोट्यावधी रुपये चोरून सासूच्या जुगारासाठी आणि सावकारांसाठी वळवले आहेत त्या सर्व बेकायदेशीर व्यवहारांचा कायदेशीर जबाबदार त्याने कागदपत्री तुम्हाला बनवलं आहे. उद्या जर EOW किंवा पोलिसांची धाड पडली तर जेलमध्ये संग्राम किंवा शालिनीताई नाही तर तुम्ही जाल. त्याने कायदेशीर फास तुमच्या गळ्याला लावून ठेवला आहे. आबासाहेबांनी ते कागद बाजूला सारले, पण फाईलच्या तळाशी जे कागद होते ते पाहून मात्र त्यांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. ते कोणत्याही कंपनीचे किंवा बँकेचे कागद नव्हते. ते एका प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञाच्या लेटरहेडवर छापलेले वैद्यकीय अहवाल होते. त्या अहवालावर आबासाहेबांचे नाव होते. हे काय आहे विश्वासराव? आबासाहेबांचा आवाज पहिल्यांदाच किंचित कापला. हीच तुमच्यावरची सर्वात मोठी चाल आहे आबासाहेब. विश्वासराव डोळे पुसत म्हणाले. पुढच्या महिन्यात कंपनीचे वार्षिक ऑडिट आहे. पेन्शन फंडामधला कोट्यावधींचा खड्डा ऑडिटरच्या लक्षात येणार हे संग्राम आणि राधिकाला पक्क माहीत आहे. त्याआधीच तुमचा कायमचा काटा काढण्याचा त्यांचा कट आहे. त्यांनी एका भ्रष्ट डॉक्टरला पैसे चारून तुमचे खोटे वैद्यकीय रिपोर्ट तयार केले आहेत. या रिपोर्टनुसार तुम्हाला अल्झायमर आणि डिमेन्शिया असल्याचं सिद्ध करण्यात आलं आहे. तुम्ही वेडे झाला आहात, स्वतःचे निर्णय घेण्यास असमर्थ आहात आणि इतरांसाठी धोकादायक आहात असं यात लिहिलं आहे. विश्वासराव पुढे म्हणाले, येत्या काही दिवसातच संग्राम आणि राधिका कोर्टात हा रिपोर्ट सादर करून तुमच्या विरोधात मेडिकल कस्टडी मिळवणार आहेत. एकदा का कोर्टाने तसा आदेश दिला की तुम्हाला तुमच्याच घरातून उचलून कायमचे एका दूरच्या खाजगी मनोरुग्णालयात डांबले जाईल. तिथे तुम्हाला कोणालाही भेटू दिले जाणार नाही. मोबाईल, फोन, नातेवाईक सगळं बंद.
तुम्हाला जगापासून तोडून एका बंद खोलीत ठेवले जाईल आणि तुम्ही वेडे आहात हे जगाला सांगून कंपनीचा सगळा कारभार आणि तुमची उरलीसुरली संपत्ती ते कायदेशीररित्या हडप करतील. हे ऐकल्यानंतर त्या गोदामात एक भयानक जीवघेणी शांतता पसरली. आबासाहेबांच्या हातातले ते वैद्यकीय कागद खाली गळून पडले. माणसाला जेव्हा एखादी जखम होते तेव्हा तो रडतो, ओरडतो, पण जेव्हा त्याचाच रक्ताचा गोळा त्याच्या छातीत भाला खुपसून त्याला जिवंत पुरण्याची तयारी करतो तेव्हा माणसाच्या डोळ्यातले अश्रू कायमचे अटतात. आबासाहेबांच्या मनातला तो प्रेमळ बाप, जो पोराच्या एका हाकेवर जीव ओवाळून टाकायचा, तो बाप आज त्या गोदामात कायमचा मेला. त्याची राख रांगोळी झाली आणि त्या राखेवर आता एक अत्यंत थंड, क्रूर आणि निर्दयी योद्धा उभा राहिला होता. त्यांच्या डोळ्यांतील ते ओलसर माया जाऊन तिथे आता एका भुकेल्या वाघासारखी हिंस्र चमक आली होती. त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जणू लोखंडासारख्या टणक झाल्या. रडणार नाहीस तू, अजिबात रडणार नाहीस, आबासाहेबांनी स्वतःच्या मनाला ठणकावून सांगितले. त्याने ती काळी फाईल बंद केली आणि विश्वासरावांकडे पाहत ते एका भयानक शांत सुरात म्हणाले, विश्वासराव, ज्या हातांनी मी या पोराला पाळण्यात झुलवलं त्याच हातांनी आता न्यायाची बाजू मजबूत करणार. त्याने माझ्या गळ्याला फास लावण्याचा प्रयत्न केला, पण आता त्याच्याच कर्मांचे पुरावे जगासमोर येतील. शिक्षा मी नाही देणार, त्याची कर्मच त्याला शिक्षा देतील. त्या दिवसापासून आबासाहेबांनी गुपचूप पण युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या. ते त्यांच्या एका अत्यंत विश्वासू आणि जुन्या वकिलाला गुपचूप भेटले. संग्रामला वाटत होते की आबासाहेबांना आधुनिक जगातील कायदे माहीत नाहीत, पण आबासाहेब हे 40 वर्ष बाजारात टिकून राहिलेले मुरलेले खेळाडू होते. वकिलाच्या सल्ल्याने त्यांनी आपली वैयक्तिक संपत्ती, जुने वाडे, रुक्मिणीचे दागिने, ठेव रक्कम आणि शेअर्स यांची कायदेशीर सुरक्षा केली. त्या संपत्तीवर संग्रामला सहज हात घालता येऊ नये अशी मजबूत व्यवस्था त्यांनी करून ठेवली. पण खरा मास्टर स्ट्रोक पुढेच होता. कंपनीचे जे मुख्य होल्डिंग स्ट्रक्चर होते, ज्यावर संग्राम पॉवर ऑफ अटर्नीच्या जोरावर उड्या मारत होत्या, त्या कंपनीची मूळ जागा आणि गोदामांची जमीन ही आबासाहेबांनी स्वतःच्या वैयक्तिक नावावर बँकेकडे गहाण ठेवून सुरुवातीला कर्ज काढले होते. वकिलाच्या मदतीने आबासाहेबांनी कंपनीची मूळ मालकी, कर्जाची कागदपत्रे आणि महत्त्वाचे अधिकार पुन्हा आपल्या नियंत्रणाखाली आणले. संग्राम CFO पदावर असला तरी प्रत्यक्षात कंपनीवर त्याचा ताबा उरला नव्हता. आता कोणतीही मोठी आर्थिक हालचाल आबासाहेबांच्या माहितीशिवाय आणि कायदेशीर तपासाशिवाय पुढे जाऊ शकत नव्हती. हे सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करताना आबासाहेबांना इतकी गुप्तता बाळगली होती की संग्राम आणि राधिकाला याचा साधा सुगावाही देखील लागला नाही. त्यांना अजूनही वाटत होतं की म्हातारा सठ्याला आहे, त्याला काहीच समजत नाही आहे आणि तो लवकरच मानसिक उपचार केंद्रात जाणार आहे. सर्व तयारी पूर्ण करून आबासाहेब घरी परतले. हॉलमध्ये राधिका आणि संग्राम TV पाहत हसत बसले होते. आबासाहेबांना बघून संग्रामने मुद्दाम खवट हसून विचारले, काय आबा, कुठे हरवला होतात का रस्त्यात? आजकाल तुम्हाला रस्ते लक्षात राहत नाहीत. आबासाहेबांनी त्याच्याकडे एका शून्य नजरेने पाहिले. त्यांच्या ओठांवर एक अत्यंत सूचक आणि थंडगार हास्य उमटले. नाही रे बाळा, रस्ता सापडला मला. आता फक्त मुक्कामाला पोचायची वेळ आली आहे. ते मान डोलवत बावळटपणाचं नाटक करत म्हणाले. पण त्यांच्या त्या शब्दामागचा खरा अर्थ ऐकून साक्षात यमराज देखील थरथर कापले असते. आता फक्त शुक्रवारची वाट पाहायची होती. शालिनीच्या त्या शाही पार्टीत एका महानाट्याचा आणि त्या गद्दारांच्या विनाशाचा शेवटचा अंक लिहिला होता. शुक्रवारची संध्याकाळ शालिनीताईच्या नवीन बंगल्यात आज शहरातील बडे पाहुणे, राजकारणी, बिल्डर्स आणि उच्चभ्रू मंडळी जमली होती. हा नुसता डिनर नव्हता, तर शालिनीताईच्या खोट्या श्रीमंतीचा आणि माझाचा मोठा दिखावा होता. हॉलच्या मध्यभागी एका मोठ्या मखमली सोफ्यावर शालिनीताई एखाद्या महाराणीसारखी विराजमान झाली होती. तिच्या गळ्यात हिऱ्यांचा जड हार चमकत होता. अंगावर लाखो रुपयांची डिझायनर साडी होती आणि चेहऱ्यावर एक भयानक मगरूर हास्य होते. आजूबाजूला तिच्या श्रीमंत मैत्रिणींचा गराडा होता आणि ती मोठ्या अभिमानाने त्यांना तो बंगला, तिथले इटालियन मार्बल, झुंबरे आणि महागडे फर्निचर दाखवत स्वतःची पाठ थोपटून घेत होती. त्याचवेळी मुख्य दारातून आबासाहेब आणि रुक्मिणीने आत पाऊल ठेवले. आबासाहेबांचा तो नेहमीचा ताठरबाना, छाती काढून चालण्याची सवय आणि करारी नजर आज पूर्णपणे गायब होती. त्यांच्या एका हातात एक जाड लाकडी काठी होती. त्या काठीवर संपूर्ण भार देऊन
खांदे पाडून आणि पाय ओढत ते अत्यंत केविलवाण्या अवस्थेत आत आले. त्यांचे हात थरथरत होते आणि नजर एखाद्या हरवलेल्या, घाबरलेल्या आणि स्मरणशक्ती गमावलेल्या म्हाताऱ्यासारखी भिरभिरत होती. रुक्मिणीने त्यांना एका हाताने सावरले होते. त्यांचा हा अवतार पाहून पार्टीतील अनेक लोकांच्या भुवया उंचावल्या. अरे, हे आबासाहेब पाटील ना? ते ट्रान्सपोर्टचे वाघ होते ना? काय अवस्था झाली त्यांची. म्हातारपणाने आणि आजाराने पार खचलेत बिचारे. अशी कुजबूज पाहुण्यांमध्ये सुरू झाली. आबासाहेबांनी ती कुजबूज ऐकली, पण त्यांच्या चेहऱ्यावर शून्य भाव होता. आतून मात्र हा वाघ आपल्या शिकारीची अत्यंत शांतपणे मोजमाप घेत होता. राधिकाने सासऱ्याला या अवस्थेत पाहिले आणि तिच्या ओठांवर एक अत्यंत क्रूर, कुत्सित हास्य उमटले. तिने संग्रामला कुपरखळी मारून त्यांच्याकडे बोट दाखवले. संग्रामने आज काळा डिझायनर कोट घातला होता. त्याच्या चेहऱ्यावर सुरुवातीला थोडी धाकधूक होती, पण बापाची ती लाचार अवस्था पाहून त्यालाही खात्री पटली की म्हातारा आता पूर्णपणे संपला आहे. आजच्याच रात्री आपला कट फत्ते करायचा हे त्याने मनोमन पक्के केले होते. शालिनीताईची नजर रुक्मिणीवर पडली. रुक्मिणीने एक साधी पण सुबक अशी काठपदराची साडी नेसली होती. तिच्या चेहऱ्यावरील सात्विकता आणि प्रामाणिकपणा शालिनीताईच्या डोळ्यात खुपत होता. आपल्या श्रीमंत मैत्रिणींसमोर स्वतःचा रुबाब दाखवण्यासाठी आणि पैशांचा माज मिरवण्यासाठी शालिनीताईने अत्यंत खालची पातळी गाठायची ठरवली. तिने हातातला काचेचा पेला एका वेटरच्या ट्रेमध्ये आदळला आणि संपूर्ण हॉलमध्ये ऐकू जाईल अशा कर्कशच्या आवाजात ती ओरडली, ए रुक्मिणी, इकडे ये जरा. संपूर्ण हॉलमध्ये अचानक भयान शांतता पसरली. पार्टीतले सगळे बडे लोक, राजकारणी आणि व्यावसायिक त्या दोघींकडे पाहू लागले. रुक्मिणी चमकली. व्याहीनबाई भर पार्टीत एकेरीवर काय येत आहेत हे तिला समजले नाही. ती अत्यंत शांतपणे अब्रूची चाळ राखत शालिनीजवळ गेली. काय हो विहीनबाई, काय काम काढलंत? रुक्मिणीने अत्यंत नम्रपणे विचारले. शालिनीताईने तिला वरपासून खालपर्यंत अत्यंत तुच्छतेने पाहिले. तिच्या चेहऱ्यावर एक किळसवाणा भाव होता. विहीनबाई? अगं कसली विहीनबाई? लायकी आहे का तुझी माझ्या शेजारी या सोफ्यावर बसायची? आयुष्यभर ते ट्रान्सपोर्टच्या डिझेलच्या वासात आणि काळ्याकुट्ट गोदामात हमालांच्या भाकऱ्या भाजल्या असतो. तुझ्या अंगाला तोच घामाचा आणि गरिबीचा वास येतोय अजून. आणि बघ माझा हा राजवाडा. इथले नोकरी तुझ्यापेक्षा चांगले कपडे घालतात आणि चांगलं इंग्रजी बोलतात. रुक्मिणीचे डोळे पाणावले. भर पार्टीत शेकडो लोकांसमोर तिचा असा भयानक अपमान होत होता. पण शालिनी तिथेच थांबली नाही. तिने एका वेटरच्या हातातला रिकाम्या ग्लासांचा आणि उष्टा प्लेसचा ट्रे खेचून घेतला आणि तो रुक्मिणीच्या हातात कोंबत ती मगरुरीने म्हणाली, एक काम कर, तुला सवयच आहे ना लोकांची उष्टी काढायची. हे ग्लास उचलून जरा आत किचनमध्ये बेसिनमध्ये ठेवून ये. आणि हो, माझा तो जुना नोकर गावी गेलाय. तुला पैशांची गरज असेलच, कारण तुझा तो म्हातारा नवरा तर आता वेडा झालाय, काहीच कमवत नाही तो. उद्यापासून तू माझ्या या बंगल्यात कामवाले म्हणून कामाला ये. मी तुला महिन्याला चांगले पैसे देईन. झाडू पोछा आणि भांडी एवढंच करायचं. काय येशील ना माझ्या घरची कामवाली होऊन? हे ऐकून शालिनीच्या त्या उच्चभ्रू मैत्रिणी फिदी फिदी हसू लागल्या. राधिका तर चक्क टाळ्या वाजवून हसत होती. अगदी बरोबर बोललीस आई. सासूबाईंना सवयच आहे घरकाम करायची. त्यांना इथे चांगला टाईमपास मिळेल आणि तुझे पैसेही वाचतील. राधिका विषारी हसत म्हणाली. रुक्मिणीच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिचे हात थरथरत होते. हातातल्या उष्ट्या प्लेटचा ट्रे खाली पडू नये म्हणून तिने तो घट्ट धरून ठेवला होता. तिने एका आर्त नजरेने आपला मुलगा संग्रामकडे पाहिले. संग्राम, काहीतरी बोल रे. तुझ्या जन्मदात्रीचा, तुझ्या आईचा असा बाजार मांडलाय त्यांनी, असे तिचे डोळे सांगत होते. पण संग्रामने अत्यंत निर्लज्जपणे मान फिरवली आणि तो दुसऱ्या बाजूला पाहू लागला. हे सगळं दृश्य आबासाहेब एका कोपऱ्यात काठीच्या आधाराने उभ्या उभ्या पाहत होते. काठीवर भार दिलेल्या त्यांच्या हातांच्या शिरा रागाने तडतडत होत्या. स्वतःच्या अर्धांगिनीचा, जिने आयुष्यभर सावलीसारखी साथ दिली, जिने स्वतःच्या पोटाला चिमटा काढून या नालायक मुलाला वाढवलं, तिचा असा भर चौकात लिलाव होताना पाहून त्यांच्या अंगाची अक्षरशः लाहीलाही होत होती. त्यांच्या डोळ्यातून निखारे उगत होते. कोणत्याही सामान्य नवऱ्याने तिथल्या तिथे जाऊन त्या शालिनीच्या थोबाडीत मारली असती, राधिकाचे केस उडले असते. पण आबासाहेब सामान्य नव्हते. ते एक मुरलेले शिकारी होते. त्यांना माहीत होतं की आता जर आपण संतापलो तर आपला मूळ हेतू फसेल. त्याने तो अपमान, तो राग
रक्ताच्या प्रत्येक थेंबात साठवून ठेवला. त्यांचा चेहरा अगदी निर्विकार, शून्य आणि रहस्यमय होता. त्यांच्या त्या भयंकर शांततेत एक असा विध्वंस लपला होता जो लवकरच या सगळ्यांना घेऊन टाकणार होता. वातावरणातला हा तणाव निवळण्याआधीच संग्रामने आपली चाळ खेळली. बापाचा झालेला अपमान, आईचे अश्रू आणि पाहुण्यांची उपस्थिती या सर्वांचा फायदा घेत म्हाताऱ्याला मानसिकरित्या पूर्णपणे खचवून त्याच्याकडून सह्या घेण्याची हीच योग्य वेळ आहे हे त्याने ओळखले. तो एका हातात एक काळ्या रंगाची लेदर फाईल घेऊन आबासाहेबांच्या दिशेने आला. त्याने एका मोठ्या चकचकीत डायनिंग टेबलवरची खुर्ची ओढली आणि आबासाहेबांना तिथे बसवले. पूर्ण हॉलचे लक्ष आता या बाप लेखाकडे होते. वातावरणातील कमालीचा ताण निर्माण झाला होता. कुणीही एक शब्द बोलत नव्हते. फक्त बॅकग्राऊंडला ते संगीत अत्यंत संथ गतीने वाजत होते. संग्रामने ती काळी फाईल उघडली. त्यातून एक जड सरकारी स्टॅम्प पेपर बाहेर काढला आणि आबासाहेबांच्या समोर टेबलावर ठेवला. तो कागद होता कंपनीचे सर्व कायदेशीर, आर्थिक आणि मालकी हक्क आजपासून माझा मुलगा संग्राम पाटील याला हस्तांतरित करण्यात येत आहेत. संग्रामने आबासाहेबांच्या खांद्यावर हात ठेवला. त्याचा आवाज पाहुण्यांना ऐकू जाईल असा वरवर अत्यंत मधाळ आणि काळजी करणारा होता. पण त्याखाली एक भयंकर क्रूर धमकी लपलेली होती. आबा, बघा आईला किती त्रास होतोय आणि तुमची तब्येतही तर चांगली नसते. तुम्हाला आता विस्मरण व्हायला लागले. डॉक्टरही म्हणालेत की तुम्हाला मानसिक विश्रांतीची नितांत गरज आहे. या कंपनीच्या ओझ्याने तुम्ही वेडे व्हाल बाबा, म्हणून मी हे कागद बनवून आणलेत. तुम्ही कंपनीचे सर्व अधिकार आता माझ्याकडे सोपवा. मी समर्थ आहे आता सगळं एकट्याने सांभाळायला. त्यानंतर संग्राम आबासाहेबांच्या कानाजवळ वाकला आणि फक्त त्यांनाच ऐकू जाईल अशा अत्यंत कुजबुजत्या पण विषारी आवाजात म्हणाला, मुकाट्याने या कागदावर सही करा आबा. तसाही तुमचा तो वेडेपणाचा मेडिकल रिपोर्ट माझ्याकडे तयार आहे. आत्ता सही केली नाही तर उद्याच्या उद्या पोलिसांना बोलावून तुम्हाला कायमचे मनोरुग्णालयात डांबून ठेवेन. तिथे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्यापेक्षा इज्जतीत सही करा आणि उरलेलं आयुष्य एका कोपऱ्यात पडून काढा. या लोकांसमोर तमाशा नको आहे मला. संग्रामने कोटाच्या खिशातून एक अत्यंत महागडं सोन्याचं पेन बाहेर काढलं. पूर्ण हॉल श्वास रोखून पाहत होता. बाप काय करणार? शालिनी आणि राधिका विजयाच्या धुंदीत एकमेकींकडे बघून हसत होत्या. रुक्मिणी उभ्या उभ्याच जागीच डोळे मिटून देवाचा धावा करत होती. संग्रामने ते सोन्याचं पेन आबासाहेबांच्या थरथरत्या हातात कोंबलं आणि तो त्यांच्या पाठीमागे एक पाऊल मागे सरकून उभा राहिला. करा सही आबा, वेळ लावू नका. संग्राम अत्यंत मगरुरीने म्हणाला. आबासाहेबांनी हातातील त्या सोन्याच्या पेनाकडे पाहिले, मग समोरच्या त्या गद्दारीच्या कागदाकडे आणि शेवटी नजर उचलून समोर उभ्या असलेल्या शालिनी, राधिका आणि सर्व पाहुण्यांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावरील तो म्हातारा, लाचार आणि हरवलेला भाव आता एकाएकी गायब होऊ लागला होता. त्यांच्या डोळ्यात आता एक अशी भयानक मृत्यूसारखी शांतता पसरली होती जी पाहून हॉलमधील तापमान अचानक काही अंशांनी खाली गेल्यासारखे वाटले. आबासाहेबांच्या बोटांची पकड त्या पेनावर घट्ट, अत्यंत घट्ट होत चालली होती. हॉलमध्ये श्वास रोखणारी शांतता पसरली होती. आबासाहेबांनी हातातील सोन्याचे पेन घट्ट पकडले आणि पुढच्या क्षणी खटाक एक अत्यंत तीक्ष्ण आणि मोठा आवाज झाला. आबासाहेबांनी ते कोट्यवधींचे मालकी हक्कावर सही करण्यासाठी दिलेले सोन्याचे पेन स्वतःच्या 2 बोटात एखाद्या काळीसारखे मोडून त्याचे 2 तुकडे केले. त्या पेनातील काळीशाई उडून समोरच्या त्या गद्दारीच्या स्टॅम्प पेपरवर पडली. तो कागद शाईने काळाभोर झाला. संग्रामच्या चेहऱ्यावरचा रंग एका क्षणात उडाला. आबा, हे काय केलं तुम्ही? त्याला काहीच समजले नाही. पण आबासाहेबांनी त्याला उत्तर दिले नाही. त्याने एका झटक्यात हातातली ती लाकडी काठी दूर भिरकावून दिली. त्यांचा आजारी आणि हतबल दिसणारा मुखवटा एका क्षणात गळून पडला. ते ताडकन खुर्चीवरून उभे राहिले. पाठीचा कणा ताट झाला होता आणि डोळ्यात जुना करारी आबासाहेब परतला होता. बस, खूप झाला हा तमाशा. आबासाहेबांच्या घशातून आलेली ती सिंहाची डरकाळी संपूर्ण हॉलमध्ये अशी काही घुमली की वरचे काचेचे झुंबरही थरथरले. पार्टीतले सर्व बडे पाहुणे, राजकारणी, बिल्डर्स भीतीने 2 पावले मागे सरकली. आबासाहेब अत्यंत करारी पावलं टाकत शालिनीच्या दिशेने गेले. शालिनी ताईची मगरुरी कुठल्या कुठे पळून गेली होती. तिचा चेहरा पांढरा फटक पडला. लायकी काढतेस तू माझ्या बायकोची? आबासाहेबांचा आवाज एखाद्या कडाडणारा विजेसारखा होता. माझ्या रुक्मिणीला कामवाली बनवायला निघालीस तू?
अगं, जिला स्वतःच्या अब्रूचे आणि पैशांचे वांदे आहेत, जिला स्वतःची लायकी 2 पैशांची उरली नाही, तिने माझ्या घरातल्या लक्ष्मीचा अपमान करायचा? पाहुण्यांनो, बघा या बाईकडे. आबासाहेबांनी संपूर्ण हॉलकडे हात करत मोठ्या आवाजात सांगायला सुरुवात केली. तुम्हाला वाटत असेल ही खूप मोठी खानदानी श्रीमंत बाई आहे. ही कसली खानदानी? ही तर 1 नंबरची भामटी आणि जुगारी आहे. या शालिनी भोसलेने कॅरिबियन बेटांवरच्या ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर आणि मुंबईच्या अंडरवर्ल्ड सावकारांकडून 8 कोटी रुपयांची कर्ज घेतली आहेत. ही पूर्णपणे कर्जात बुडाली आहे. सावकारीच्या जीवावर उठले आहेत. हे ऐकताच हॉलमध्ये एकच खळबळ माजली. शालिनीच्या ज्या मैत्रिणी ज्या बाजूला बसल्या होत्या त्या झटकन उठून दूर उभ्या राहिल्या. शालिनीच्या तोंडातून शब्द फुटेना. ती थरथरायला लागली. आबा, तुम्ही आजारी आहात. तुम्ही काहीही बडबड करत आहात. संग्रामने मध्येच तोंड घालायचा प्रयत्न केला, पण आबासाहेब त्याच्या अंगावर असे काही धावून गेले की संग्राम घाबरून खालीच पडला. गप्प बस. एक शब्द जरी जास्त बोललास तर इथेच तुझा माज उतरवेन. आबासाहेब त्या डोळ्यात डोळे घालून कडाडले. मला वेडा ठरवून माझे खोटे रिपोर्ट बनवून मला मानसिक आरोग्य केंद्रात डांबण्याचा तुमचा प्लॅन होता ना? मी सगळं जाणतो. आणि तू कोणत्या लायकीचा आहेस रे? स्वतःच्या बापाला वेड्यांच्या इस्पितळात टाकून कंपनी बळकावण्याचा तुझा कट मला समजला. पण त्याहून नीचपणा तू काय केलास माहीत आहे? हे तुझी सासू या जुगारी बाईचे कर्ज फेडण्यासाठी तू माझ्या कंपनीचा पेन्शन फंड चोरलास. पेन्शन फंड हा शब्द ऐकताच तिथे उपस्थित असलेल्या अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. होय, ऐका सगळे. आबासाहेब छातीत ठोकपणे सर्वांसमोर ओरडले. या माझ्या नालायक पोराने, या कंपनीच्या CFOने माझ्या गरीब कामगारांचे, ड्रायव्हर्सच्या घामाचा आणि रक्ताचा पैसा, त्याचा पेन्शन फंड चोरला आणि तो या सासूच्या जुगाराचे हप्ते फेडायला वापरला. ज्या बापाने तुला साम्राज्य उभं करून दिलं त्याच्याच कामगारांच्या ताटात माती घालवलीस तू. राधिका भीतीने थरथर कापत होती. तिला समजून चुकले होते की त्यांचा सगळा डाव आबासाहेबांना समजला आहे. संग्राम गुडघ्यावर बसून रडू लागला. आबा, मला माफ करा. मला असं नव्हतं करायचं. या राधिकाने आणि तिच्या आईने मला भडकावले. आबा, आपण हे घरात सोडवू. तो गयावया करू लागला. घरात सोडवू? आता माझं घर आणि तू एकाच वाक्यात येऊ शकत नाही. आबासाहेबांनी कोटाच्या आतल्या खिशातून एक घडी केलेला जाड कागद बाहेर काढला आणि तो थेट संग्रामच्या चेहऱ्यावर फेकून मारला. तो कागद हवेत उडून जमिनीवर पडला. त्यावर लाल रंगाचा सरकारी शिक्का होता. तुम्हाला काय वाटलं? आबासाहेब अत्यंत थंड आणि क्रूर स्वरात म्हणाले. मी जो 2.5 कोटींचा चेक तुम्हाला या बंगल्यासाठी दिला तो मी बापाच्या मायेने तुम्हाला दिलेली भेट होती. मूर्खांनो, ज्या कागदावर तुम्ही न बघता सह्या केला ना, तो कागद एकदा नीट वाचा. तो पैसा मी थेट भेट म्हणून दिला नव्हता. तो कंपनीच्या खात्यातून नोंद केलेला सुरक्षित आर्थिक व्यवहार होता. त्याची कागदपत्रे माझ्याकडे पूर्ण आहेत आणि ते लोन संग्रामच्या नोकरीशी जोडलेले आहेत. जोपर्यंत तो कंपनीत कामाला आहे तोपर्यंतच ते लोन वैध होतं. संग्रामने थरथरत्या हातांनी तो कागद उचलून पाहिला. त्याच्या मेंदूची नस फाटायची वेळ आली. तो बंगल्याच्या आर्थिक व्यवहार संदर्भातील कायदेशीर नोटीस होती. कंपनीच्या पेन्शन फंडात कोट्यावधींचा घोटाळा केल्याबद्दल मी आज या क्षणी तुला कंपनीतून आणि CFO पदावरून लाथ मारून हाकलून देत आहे. आजपासून तू कंपनीच्या CFO पदावरून आणि सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त आहेस. आबासाहेबांचे शब्द जणू बॉम्बसारखे पडत होते. आणि तुझी नोकरी गेल्यामुळे ते कॉर्पोरेट लोन आज डिफॉल्ट झाले आहे. या बंगल्याच्या खरेदीत कंपनीच्या पैशांचा गैरवापर झाल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. ही कायदेशीर नोटीस आहे. उद्यापासून या बंगल्याच्या व्यवहाराची, कागदपत्रांची आणि पैशांच्या स्तोत्राची पूर्ण चौकशी होईल. यापुढे इथे राहण्याचा किंवा मालकीचा दावा सहज करता येणार नाही. बाकी प्रक्रिया कायद्यानुसार पूर्ण होईल. संग्राम डोक्याला हात लावून जमिनीवर कोसळला. तो पूर्णपणे संपला होता. एकाच झटक्यात त्याचे सर्वस्व, त्याची नोकरी, त्याची इज्जत आणि त्याचे घर हिरावून घेतले गेले होते. राधिकाला भोवळ आल्यासारखे झाले. तिने ज्या श्रीमंतीच्या आणि माताच्या इंभ्यावेत इमले बांधले होते ते एका सेकंदात पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळून पडले होते. आबासाहेबांनी रुक्मिणीकडे पाहिले. रुक्मिणीच्या डोळ्यातून आता आनंदाचे आणि बापाच्या अभिमानाचे अश्रू वाहत होते. आबासाहेबांनी तिचा हात हातात घेतला
आणि ते हॉलच्या मुख्य दाराकडे वळले. तेवढ्यात बंगल्याच्या बाहेर पोलिसांच्या सायरनचा भयंकर आवाज घुमू लागला. कारण या पार्टीला येण्यापूर्वीच आबासाहेबांनी विश्वासरावांच्या मदतीने सर्व पुरावे आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द केले होते. 4 पोलीस गाड्या बंगल्याच्या दारात करकचून थांबल्या. पार्टीतल्या लोकांमध्ये घबराट पसरली. मुख्य दारातून पोलिसांचे जडबूट वाजवत आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि इन्स्पेक्टर हॉलमध्ये घुसले. त्यांच्या मागे फॉरेन्सिक ऑडिटर विश्वासराव होते. कुठे आहे ते शालिनी भोसले? इन्स्पेक्टर कडाडत्या आवाजात विचारले. शालिनीताई खुर्चीवरून उठून मागच्या दाराने पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली, पण 2 महिला पोलिसांनी तिला तिथेच पकडले. शालिनी भोसले, तो आर्थिक फसवणूक, बोगस शेल कंपनी स्थापन करणे आणि मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात येत आहे, इन्स्पेक्टरने जाहीर केले. एका महिला हवालदाराने शालिनीच्या हातात बेड्या ठोकल्या. नाही, मला सोडून द्या. मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही आहे. संग्राम, काहीतरी कर. राधिका, मला वाचव. शालिनी वेड्यासारखी ओरडत होती. तिची ती महागडी साडी विस्कटली होती आणि हिऱ्यांचा हार एका बाजूला लोंबत होता. तिची अवस्था एका भिकाणीसारखी झाली होती. पोलीस तिला ताब्यात घेऊन गाडीकडे घेऊन जाऊ लागले. हे सगळं बघून राधिकाचा संयम सुटला. आईला पोलीस घेऊन जात आहेत आणि स्वतःचा डाव उघडा पडला आहे ही पाहून ती आधी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू लागली. मला यात ओढू नका, हे सगळं संग्रामने केलंय, ती घाईघाईने म्हणाली. संग्राम रडत रडत तिच्याकडे पाहत होता. राधिका, मला माफ कर, आपण काहीतरी करू. तो तिच्याकडे हात पुढे करत म्हणाला. राधिकाने त्याचा हात झटकून दिला. काय करशील तू? स्वतःचं आयुष्यही सांभाळू शकला नाहीस. मला वाटत होतं की बापाची इस्टेट माझ्या नावावर करशील, पण तू तर स्वतःच्या बापासमोर हरलास. तुझ्यासोबत मी 1 मिनिटही राहणार नाही. असे विषारी शब्द टाकून राधिकाने आपली पर्स उचलली आणि संग्रामला तिथेच सोडून बाहेर निघून गेली. पार्टीत आलेले सर्व पाहुणे आता गुपचूप मान खाली घालून एक एक करत बंगल्याच्या बाहेर पळू लागले होते. काही मिनिटातच तो कोट्यावधींचा झगमगता बंगला स्मशानासारखा रिकामा आणि भकास झाला. हॉलच्या मध्यभागी फक्त आणि फक्त संग्राम गुडघे टेकून डोके जमिनीवर आपटून रडत होता. त्याचे संपूर्ण आयुष्य, त्याची नोकरी, त्याचा माज, त्याची बायको, त्याचे हे घर अवघ्या 10 मिनिटात नष्ट झाले होते. आबासाहेब आणि रुक्मिणी दारात उभे होते. आबासाहेबांनी मागे वळून जमिनीवर रडणाऱ्या संग्रामकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर ना दुःख होते ना कीव. त्यांनी अत्यंत शांतपणे तो महाल सोडला आणि रुक्मिणीचा हात घट्ट धरून ते आपल्या गाडीत जाऊन बसले. आज त्यांनी एका गद्दाराचा सर्वनाश करून आपल्या साम्राज्याची आणि आपल्या तत्वांची शान राखली होती. त्या ऐतिहासिक शुक्रवार रात्रीनंतर कोल्हापूरचं वातावरण पार बदलून गेलं होतं. शालिनीताईच्या अटकेनंतरचं ते प्रकरण मीडियात वाऱ्यासारखं पसरलं. CEO नावाखाली चाललेला जुगाराचा जुगार आणि वडिलांना वेड्यांच्या इस्पितळात डांबण्याचा प्रयत्न या हेडलाईन्सनी शहर हादरून गेलं होतं. शालिनी आता कोल्हापूरच्या मध्यवर्ती कारागृहात रडत बसली होती. तिचे ते हिरे माणिक, तो खोटा रुबाब आता त्या कोठडीतल्या भिंतींसमोर विरून गेला होता. दुसरीकडे राधिकाने आपली कातडी वाचवण्यासाठी आणि स्वतःला त्या फसवणुकीतून वेगळं दाखवण्यासाठी अवघ्या 2 दिवसात वकिलामार्फत संग्रामला घटस्फोटाची नोटीस धाडली होती. तिने आपले उरलेले दागिने आणि रोकड घेऊन कोल्हापूर सोडले होते. संग्राम आता पूर्णपणे एकटा पडला होता. त्याचे मित्र, त्याचे कॉर्पोरेट मित्र आणि त्याचे ते महागडे सूट बूट, सगळं काही काळाच्या उदरात गडप झालं होतं. पण आबासाहेबांना त्या सडलेल्या फांदेशी काहीही देणं घेणं नव्हतं. त्यांना चिंता होती की त्यांच्या त्या हजारो कामगारांची, ज्यांच्या कष्टाच्या पैशावर संग्रामने डल्ला मारला होता. दुसऱ्याच दिवशी आबासाहेबांनी कंपनीच्या मुख्य गोदामात सर्व कर्मचाऱ्यांची एक तातडीची सभा बोलावली. हजारो कामगार, ड्रायव्हर्स आणि कर्मचारी तिथे जमले होते. कोणाच्या डोळ्यात भीती होती तर कोणाच्या डोळ्यात संताप. आबासाहेब स्टेजवर चढले. त्यांच्या पांढऱ्या शुभ्र सफारीवरची ती करारी चमक आता पुन्हा परतली होती. त्यांनी माईक हातात घेतला आणि अत्यंत शांत पण खंबीर आवाजात बोलायला सुरुवात केली. त्यांनी आपला मुलगा संग्रामने केलेल्या घोटाळ्याची पूर्ण कबुली दिली. त्यांनी कामगारांची माफी मागितली. माझ्या रक्ताच्या पोराने तुमची पेन्शन चोरली हे सांगताना आज माझा जीव तुटतोय, आबासाहेब बोलत होते आणि त्यांचा आवाज भरून आला होता. पण मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही माझ्यासाठी फक्त कर्मचारी नाहीत, तुम्ही या साम्राज्याचे खांब आहात. आबासाहेब पाटील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत तुमच्या पैशाचा 1 रुपयाही बुडणार नाही. आणि खरोखर आबासाहेबांनी आपली वैयक्तिक मालमत्ता
जी त्यांनी संग्रामच्या घोटाळ्याच्या वेळी ट्रस्टमध्ये हरवली होती, ती विकून किंवा गहाण ठेवून कंपनीच्या खात्यात कोट्यावधी रुपये जमा केले. ज्या कामगारांच्या खात्यातून पैसे चोरीला गेले त्या प्रत्येक कामगाराच्या खात्यात आबासाहेबांनी स्वतःचे पैसे भरून दिले. जेव्हा त्या कामगारांच्या मोबाईलवर पेन्शनचे पैसे परत आल्याचे मेसेज आले तेव्हा त्या गोदामात एकच भावनिक लाट उसळली. सखाराम क्लार्क, ज्याला मुलाच्या शिक्षणाची काळजी होती, तो तर आबासाहेबांच्या पायावर लोळण घेऊन ढसाढसा रडला. हजारो कामगारांच्या आशीर्वादाने आबासाहेबांचं ते साम्राज्य पुन्हा एकदा नव्या जोमानं उभं राहिलं. काही महिने उलटले. कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर कमालीचा वाढला होता. जुलै महिन्याची ते काळी कुट्ट वादळी रात्र होती. आभाळ जणू फाटले होते. विजांच्या कडकडाटात आणि वादळी वाऱ्याच्या वेगात पावसाच्या मोठमोठ्या धारा जमिनीवर कोसळत होत्या. रस्ते चिखलमय झाले होते आणि शहरातल्या वातीही विझल्या होत्या. आबासाहेब आपल्या नव्या शांत घराच्या दिवाणखान्यात रुक्मिणीसोबत बसले होते. कोपऱ्यातल्या शेगडीत मंद अग्नी जळत होता आणि बाहेरच्या त्या भयानक पावसाच्या आवाजाला दाद न देता ते दोघे जुन्या आठवणीत गुंग होते. अचानक रात्री 12 वाजता घराच्या बेलचा एक थरथरचा आवाज झाला. आबासाहेबांच्या भुवया उंचावल्या. एवढ्या वादळात इतक्या रात्री कोण आलं असेल? त्याने उठून दरवाजा उघडला. समोरचा नजारा पाहून ते काही क्षण जागी स्तब्ध झाले. बाहेर पावसात भिजून गारटलेला, थंडीने कुडकुडणारा आणि चिखलाने माखलेला एक इसम तिथे उभा होता. त्याचे कपडे फाटलेले होते, डोळे आत गेलेले होते आणि त्याचे ते पूर्वीचे रुबाबदार शरीर आता एका सांगाड्यासारखे दिसत होते. तो कोणी दुसरा नसून संग्राम होता. ज्या मुलाने कधी काळी महागड्या काळातून प्रवास केला होता तो आज पावसात थंडीने कुडकुडत होता. संग्रामने आबासाहेबांना पाहताच तो ओरडला, आबा, आबा मला माफ करा. तो धापा टाकत होता. त्याच्या अंगातून पावसाचे पाणी पाहून जमिनीवर साचत होते. तो ओल्या चिखलात गुडघ्यावर बसला आणि त्याने आबासाहेबांच्या पायांना मिठी मारली. मी चुकलो आबा. राधिका गेली. आई जेलमध्ये आहे. माझं सगळं संपलंय. मी रस्त्यावर आलोय. 2 दिवसांपासून काही खाल्लं नाही आहे. मला घरात घ्या. फक्त मला एका कोपऱ्यात झोपू द्या. मी तुमची गुलामी करायला तयार आहे. तो रडत होता. त्याच्या हुंदक्यांचा आवाज पावसाच्या आवाजात मिसळत होता. त्याच्या त्या दयनीय अवस्थेकडे पाहून आबासाहेबांचं काळीज क्षणभर कळवळलं. पण लगेच त्यांना त्याची केलेली कर्म आठवली. त्यांना त्या पावसातला संग्राम दिसत नव्हता. त्यांना दिसत होती त्याने कामगाराच्या पेन्शन फंडावर मारलेली दरोडेखोरी, त्याने रचलेला तो मनोरुग्णालयातला डांबण्याचा कट आणि त्याने केलेला तो नीच अपमान. आबासाहेबांनी अत्यंत सावकाश आपला पाय त्याच्या हातातून ओढून घेतला. त्यांनी मान वर केली आणि पावसाच्या त्या काळवट अंधाराकडे पाहिले. संग्राम. आबासाहेबांचा आवाज पावसाच्या आवाजापेक्षाही जास्त कठोर होता. जेव्हा तू माझं साम्राज्य लुटायला निघाला होतास, जेव्हा तू माझ्या कर्मचाऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी त्यांच्या पोटावर पाय देऊन सासूचा जुगार खेळत होतास, तेव्हा तुला एकदाही आठवलं नव्हतं की तू कोणाचं रक्त आहेस? मी तुला जगातील सर्व सुख दिलं होतं. तू मला काय दिलंस? माझ्या हातावर वेडेपणाचे मेडिकल रिपोर्ट ठेवले होतेस. आबा प्लीज, मी बदलायला तयार आहे. तो ओरडला. नाही संग्राम. आबासाहेब म्हणाले, माणूस एकदा चुकला की त्याला माफी असते. पण तू हे केलेलं कृत्य गुन्हा होता आणि कर्माचं चक्र हे कधीच कोणाला माफ करत नाही. तू जे पेरलं होतंस तेच आता तुला कापावं लागेल. मी तुला साम्राज्य दिलं आणि तू मला पिंजऱ्यात टाकायला निघालास. आता तुझ्या कर्माचे फळे तूच भोग. या घराच्या दारात तुला मुलगा म्हणून हक्क नाही, पण माणूस म्हणून उपाशी ठेवणं हा आमचा धर्म नाही. अन्नाने आसरा हवा असेल तर मिळेल, पण आधी कायद्यापुढे आणि स्वतःच्या कर्मापुढे नतमस्तक हो. आबा, आबा. संग्राम आक्रंदन करत होता, पण आबासाहेबांच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. त्याने रुक्मिणीला एक कोरडी चादर, गरम भाकरी आणि पाण्याची बाटली आणायला सांगितली. ते संग्रामसमोर ठेवून ते शांतपणे म्हणाले, उपाशी माणसाला अन्न देणं हा आमचा धर्म आहे, पण विश्वासघाताला घरात स्थान नाही. इतकं बोलून त्याने दरवाजा हळूच बंद केला. ढन. तो आवाज त्या पावसाळ्या रात्रीच्या गोंगाटातही स्पष्ट घुमला. आबासाहेबांनी दाराचा कैकोंडा लावला. बाहेरून संग्रामच्या ओरडण्याचा आवाज येत होता. तो दारावर हात आपटत होता, पण आबासाहेब आत वळले. त्याने आजूबाजूला पाहिले. दिवाणखान्यात शांतता होती. रुक्मिणीने उभे राहून आबासाहेबांकडे पाहिले. तिचे डोळे पाणावले होते.
पण तिने एक खंबीरपणे मान डोलावली. तिलाही माहीत होतं की आज जे काही आबासाहेबांनी केले तेच योग्य होतं. आबासाहेब रुक्मिणीजवळ गेले. त्यांनी तिचा हात आपल्या हातात घेतला. तिला त्या हातात एक आश्वासक उबदारपणा जाणवला. आज त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास होता, इमानाचा वास होता. बाहेर वादळ कितीही तीव्रच असलं तरी आज त्यांच्या आतल्या जगात एक निखळ शांतता होती. त्याने शेगडीतील अग्नीकडे पाहिले आणि खोल सुस्कारा सोडला. ज्या संघर्षातून ते बाहेर आले होते त्यानंतर आज त्यांना जे मिळालं होतं ते म्हणजे समाधान. त्या दिवशी आबासाहेबांना समजलं होतं की रक्ताची नाती ही केवळ कागदावरची असतात, पण इमान आणि कर्माची नाती ही आयुष्याचं खरं सोनं असतात. त्याने रुक्मिणीकडे पाहिले. दोघांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. एका नात्याचा शेवट झाला होता, पण इमान, न्याय आणि स्वाभिमानावर उभ्या राहिलेल्या नव्या आयुष्याची खरी सुरुवात झाली होती. मित्रांनो, रक्ताचं नातं मोठं असतं, पण इमान, कर्तव्य आणि कर्म यांच्यापेक्षा मोठं काहीच नसतं. चूक करण्याला माफी मिळू शकते, पण विश्वासघात आणि अन्यायाला शिक्षा मिळायलाच हवी. तुमच्या मते आबासाहेबांनी शेवटी योग्य निर्णय घेतला का? कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा मनाला भिडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या कथेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.